सर्वांना नमस्कार. तन्वी अर्जुन लव्ह स्टोरीचा 31 आणि 32 असे 2 भाग मी आज अपलोड केलेले आहेत. कृपया दोन्ही भाग वाचावेत. आधी भाग 31 वाचावा आणि मग भाग 32. अर्जुन आणि तन्वीचा मॅचिंग ड्रेस पाहून अतुल मनातल्या मनात म्हणाला, खूपच क्लोज मामला दिसतोय यांचा. आमच्या लग्नाला इतके वर्ष होऊनही आम्हाला नाही सुचलं कधी असं एकमेकांना मॅच करायचं. आणि अर्जुन म्हणाला, सगळं व्यवस्थित आहे ना? हो सर, सगळं तुम्ही सांगितल्याप्रमाणे केली आहे अरेंजमेंट. आणि अतुल हळूच अर्जुनच्या जवळ जाऊन त्याला डोळा मारत म्हणाला, ती खास अरेंजमेंट पण रेडी आहे. आणि ते ऐकून अर्जुन नुसताच गालात हसला. आणि सगळे आले का? हो, सगळे आले आहेत आणि केव्हापासून तुमचीच वाट पाहत आहेत. आणि अर्जुन अतुलसोबत पुढे निघाला. ती अजूनही तशीच उभी होती. अर्जुनला वाटलं की ती त्याच्या मागे येईल आणि तो तिला हसून म्हणाला, तन्वी ये, प्लीज कम. अगं आपलेच आहेत सगळे. आणि आपले या शब्दाने ती सुखावली. निदान बोलण्यापुरते तरी ते एक झाले होते. तू, मी, तुझं, माझं असं म्हणता आपलं असं तो म्हणाला आणि तिलाही त्याच्या पक्षात घेतली त्यानं. आता अर्जुन सर्वांशी तिची पर्सनली ओळख करून देत होता. ती सर्वांना हसून हाय, हॅलो, नमस्कार असं म्हणत होती. सगळे अर्जुन आणि तन्वीची जोडी पाहून खुश झाले होते. दोघेही एकमेकांना सूट होत होते. त्या दोघांना असे मॅचिंग कपडे घातलेले पाहून सगळे त्यांचंच कौतुक करत होते. बघा अर्जुन सर आणि मॅडम, दोघांचेही कपडे कसे मॅचिंग आहेत. आपणही केले असते तर बरं झालं असतं ना? हो, पण आपल्याला कुणी का सांगितलं नाही की कपलने असे मॅचिंग कपडे घालून यायला पाहिजे म्हणून? आता अर्जुन आणि तन्वी यांनी तरी कुठे आधी एकमेकांना सांगून मॅचिंग कपडे घातले होते. हे तर आपोआप झालं होतं. आणि एकजण म्हणाली, खरंच तन्वी मॅडम पण खूप सुंदर दिसत आहेत, तेही इतक्या कमी मेकअपमध्ये. आणि तन्वीने खरंच काहीही मेकअप केला नव्हता. दागिने तर घातलेच नव्हते, फक्त मंगळसूत्र तिनं घातलं होतं आणि हातात एक डायमंड बांगडी. सगळ्यांशी ओळख करून देताना तो म्हणायचा, मीट माय वाईफ मिसेस तन्वी. आणि हे ऐकून तिला खूप बरं वाटत होतं. सगळ्यांशी ओळख करून झाली, पण अर्जुन तन्वीला एकटं सोडतच नव्हता. आणि अतुलने अर्जुनला बोलावलं आणि अर्जुन तन्वीकडे बघून म्हणाला, आलोच लगेच, बी कम्फर्टेबल. आणि अर्जुन अतुलला म्हणाला, काय रे, बोल पटकन. आणि अतुल अर्जुनला चिडवत म्हणाला, अर्जुन सर, आल्यापासून तुम्ही सारखे मॅडमसोबतच फिरत आहात. त्यांना सोडा की जरा एकटं. सगळी माणसंच आहेत अहो इथे आणि आसपास जंगल पण नाही जिथं तुमची वाघीण हरवू शकेल. तुमची बायको कुठेही हरवणार नाही. झालं तुझं बोलून? हो, अतुल हाताची घडी घालून म्हणाला. मग अर्जुन म्हणाला, अरे आधीच तिला खूप एकटं वाटत आहे. तिची कोणाशी ओळख नाही ना. तिचा चेहरा बघ कसा झालाय. खूप अवघडल्यासारखं वाटत होतं तिला इथे येताना, म्हणून मी सोबत होतो तिच्या. आणि अतुल म्हणाला, अच्छा, म्हणून तुम्ही सोबत होता का? पण आता दिली ना ओळख करून त्यांची सगळ्यांशी, मग आता सोडा ना त्यांना. आणि त्यांना सवय आहे अशा पार्टीची, तुम्ही नका काळजी करू. आणि अतुलने त्याच्या बायकोला इशारा करून तन्वीकडे पाठवलं. आणि अतुलची बायको जशी तन्वीकडे गेली तसा सुटकेचा निश्वास टाकत म्हणाला, हुश, किती मोकळं वाटतंय सर. तुम्हाला सांगू, पार्टीत आल्यापासून ती माझ्याकडे मी चोर आणि ती पोलीस अशा नजरेनं पाहत होती. हो, जिकडं जाईल तिकडं बघत होती मलाच. आणि अर्जुन खूप हसायला लागला आणि म्हणाला, अरे मग चांगलं आहे की. आणि खरंच तू चोर आहेस. आणि आता तिने तुझ्या हातात बेड्या ठोकून तुला कैदी केलं आहे. आता तुझी सुटका नाही. आणि तू तर खुश व्हायला पाहिजे ना. बायको किती प्रेम करत आहे तुझ्यावर. आणि अतुल म्हणाला, डोंबलाचं प्रेम. नवरा बायकोनं एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेलं खरंच चांगलं असतं त्यांच्या नात्यासाठी. पण असं प्रेम काय कामाचं, जे तुम्हाला त्यात आकंठ बुडवून मारूनच टाकेल. जीव गुदमरतो माझा तिच्या अशा वागण्यानं. मला थोडी तरी माझी स्पेस हवी ना सर. सारखं जिकडे तिकडे पहारा असतो तिचा माझ्यावर. असं म्हणून तो आरामात खुर्चीत बसला आणि म्हणाला, अहो मी दारू पिल किंवा दुसऱ्या मुलींकडे बघेन म्हणून ती तशी करत होती. नुसती नजरकैद केली होती मला आणि तिच्या नजरेनंच मी अर्धमेला झालो होतो. पण आता कसं सुटल्यासारखं वाटतंय. असं म्हणून त्याने एका वेटरला हाक मारून 2 ग्लास ज्यूस आणि 2 ग्लास विस्की मागवली. आणि बायकोकडे बघितलं तर ती तन्वीशी गप्पा मारण्यात दंग होती. आणि तो म्हणाला, आता जर मी नाही ना पिलो तर खरंच माझा जीव जाईल. आणि त्यानं एका दमात पेग संपवला.
आणि हातात ज्यूसचा ग्लास घेऊन उभा राहिला. जणू वाटावं की तो ज्यूस पित होता. आणि तो अर्जुनला म्हणाला, सर, माझी बायको तुम्हाला माहीत आहे का दारूला काय म्हणते? काय? अर्जुनने काहीही न कळून विचारलं. आणि अतुल म्हणाला, इंग्लिश सवत. व्हॉट? असं अर्जुन मोठ्याने आश्चर्याने म्हणाला आणि खूप हसायला लागला. कमाल आहे रे तुझी बायको. अर्जुनला त्याचं फार हसू येत होतं आणि त्यानं तन्वीकडे पाहिलं. ती अतुलच्या बायकोसोबत हसत हसत गप्पा मारत होती, काहीतरी हातवारे करत होती. दोघीही ज्यूस पित होत्या. छान गट्टी जमली होती दोघींची. अतुलची बायको पण त्याच्यासारखीच बडबडी होती. लगेच समोरच्याच्या हृदयात घर करायचे दोघेही त्यांच्या हसऱ्या स्वभावाने. ती अधूनमधून अतुलकडे बघायची. तन्वी म्हणाली, अशी का बघतेस त्याच्याकडे सारखी सारखी? अहो, तो दारू पितोय का ते बघते. ती इंग्लिश सवत असली ना त्याच्या जोडीला की त्याला समोर कोणी दिसत नाही. इंग्लिश सवत? कोण? तन्वीने सुद्धा नकळून विचारलं. दारू, दुसरं कोण? असं ती म्हणाली आणि तन्वीसुद्धा हसली आणि अर्जुनकडे पाहू लागली. त्यानंही जास्त दारू प्याली आणि तो आउट ऑफ कंट्रोल झाला तर काय करायचं म्हणून तिला भीती वाटू लागली. पण अतुलच्या बायकोने पुन्हा तन्वीला काहीतरी म्हणून हसवले आणि तन्वीला हसताना पाहून अर्जुनच्या चेहऱ्यावर नकळत एक स्माईल आली. आणि अतुल म्हणाला, सर हे बघा, आजचं खास सरप्राईज. असं म्हणून त्यानं अर्जुनला ती म्युझिक सिस्टीम दाखवली. आणि अतुल म्हणाला की आज यावरती सगळ्यांनी कपल डान्स करायचा, पण त्यालाही एक अट आहे हां. आणि ते पाहून अर्जुन गालात हसत म्हणाला, खूप चावटपणा वाढलाय याचा. आता हे नव्हतं मी सांगितलं याला, पण असू दे. आज सगळेच माझ्यासाठी आणि तन्वीसाठी आम्ही जवळ यावं म्हणून आम्हाला मदत करत आहेत. आणि अर्जुन म्हणाला, काय अट आहे? बघायचे आहे का? हो, आता दाखव की. गुड इव्हिनिंग लेडीज अँड जेंटलमन. आणि त्याच्या आवाजाकडे सगळ्यांनी पाहिलं, तन्वीनंही. आणि तो म्हणाला, तुमच्या सगळ्यांचं या पार्टीत खूप खूप स्वागत आहे. आणि आता या ठिकाणी मी एक अनाऊन्समेंट करणार आहे. त्याचं हे वाक्य ऐकून तन्वीला अर्जुनने दारू पिऊन तन्वीचा राग येऊन केलेली अशीच अनाऊन्समेंट आठवली आणि तन्वी पुढे ठेवलेलं चॅलेंजही आठवलं. आणि ती पुन्हा अर्जुनकडे पाहू लागली. किती हँडसम दिसत होता तो आज, खूप सुंदर आणि रुबाबदार. घरून येताना तो सोबतच होता तिच्या, पण तिनं लाजून त्याच्याकडे बघितलं नव्हतं म्हणून आता तो तिला दिसला आणि ती त्याला पाहत होती. आणि अचानक अर्जुनने तिच्याकडे पाहिलं. तशी तिने पुन्हा गोंधळून नजर खाली झुकवली. आणि वेड्या तन्वीने मी ज्यूस पित आहे, माझं लक्ष ज्यूसकडे आहे असं दाखवण्यासाठी स्ट्रॉऐवजी टेबलवरची गुलाबाची दांडीच तोंडात घातली. आणि हे पाहून अर्जुन खूप खूप हसायला लागला आणि मनात म्हणाला, चोरून चोरून पाहायची काय गरज आहे? मी तुझाच आहे, फक्त तुझा. माणसानं कसं उघडपणे बोलावं आणि बघावं. आणि तन्वीच्या हे लक्षात आलं. तिनं तिच्या डोक्यात मारून घेतलं आणि पुन्हा ज्यूसचा स्ट्रॉ तोंडात पकडत मनात म्हणाली, किती बावळट आहे तन्वी तू. त्याला कळलं तर? तू त्याच्याकडे चोरून बघतेस तर काय वाटेल त्याला? आणि दुसरं मन म्हणालं, काय वाटेल म्हणजे? नवरा आहे ना तो तुझा, मग त्यात काय वाटायचं? तोही बघतोस ना तुझ्याकडे. एकदा त्यानं बघितलं तसं एकदा तू बघितलं, झाली फिटापीट. असं म्हणून पुन्हा थोडी खाली बघायची, कधी अतुलकडे बघायची आणि हळूच चोरून अर्जुनला बघायची. पण तो आता तिला दिसतच नव्हता. आणि ती मनात म्हणाली, कुठे गेला हा? आता इथेच तर होता. आणि ती मान वळवून डावीकडे, उजवीकडे, मागे सगळीकडे त्याला शोधत होती, बसूनच. आणि तो मात्र 2 माणसांच्या मागे उभं राहून चोरून तिची गंमत बघत होता. आणि त्याला माहीत होतं तिची नजर त्यालाच शोधत होती. आणि तो हळूच अचानक समोर आला आणि तिची भिरभिरणारी नजर त्याच्यावर येऊन थांबली. दोघांचीही नजरानजर झाली आणि तिने लाजून मान खाली घातली. आणि तिची ही अवस्था पाहून अर्जुन मनातल्या मनात खूप हसत होता. लग्न झाल्यापासून तो बघत होता की तिची बॉडी लँग्वेज काही वेगळीच सांगायची आणि ती काही वेगळंच वागायची. तिचं कुणालवर प्रेम होतं की अजून आहे हे अर्जुनला माहीत नव्हतं, पण त्याच्याशी मात्र ती बायकोचं कर्तव्य पार पाडत होती. त्याचं सगळं निमूटपणे करायची, त्याच्या नजरेने अस्वस्थ होऊन लाजायची. किती त्रास दिला तरी शक्य असूनही ती घर सोडून गेली नाही. म्हणजे तिला हे लग्न टिकवायचं होतं, पण ती त्याच्यावर प्रेम करते की नाही हेच त्याला कळलं नाही. मग तिच्या या लाजण्याचा काय अर्थ घ्यायचा मी, असं तो मनात म्हणाला. आणि मग
तोही अतुलच्या आवाजाने त्याच्या विचारातून बाहेर आला आणि अतुलने सांगितलं की आज इथे एक कपल डान्स कॉम्पिटिशन होणार आहे. यामध्ये सगळे पार्टिसिपेट करू शकता, पण फक्त आपल्या जोडीदारासोबत. आणि जो जिंकेल त्याला मानाचा क्राऊन दिला जाईल. तो नवऱ्याने बायकोला स्वतः हाताने घालायचा. हे ऐकून सगळे फार एक्सायटेड झाले. पण या कॉम्पिटिशनमध्ये एक हटके आणि जबरदस्त ट्विस्ट आहे. आणि आता सगळे उत्सुकतेने तो ट्विस्ट काय आहे हे ऐकण्यासाठी अतुलकडे पाहत होते. आणि अतुल म्हणाला, हा डान्स त्या कपलला एका छोट्या रिंगमध्ये उभं राहून करायचा आहे. आणि रिंगच्या बाहेर ज्याचा पाय जाईल ते कपल या कॉम्पिटिशनमधून आऊट होईल. आणि जे कपल शेवटी राहील ते विनर असेल. आणि हे ऐकून सगळेजण खूप टाळ्या वाजवून हसायला लागले. खूपच हटके आणि भारी कॉम्पिटिशन होती ही. आणि अर्जुन मनात म्हणाला, मी तर आत्ताच हरलो, कारण तन्वी नाही घेणार या असल्या कॉम्पिटिशनमध्ये भाग. अर्जुनला तर फार इच्छा होती. आणि तन्वीसुद्धा ती अट ऐकून म्हणाली, नाही मी नाही बाबा या कॉम्पिटिशनमध्ये भाग घेणार. त्या छोट्या रिंगमध्ये एकाच माणसाचे पाय मावतील. मग मी माझे पाय कुठे ठेवू? त्याच्या पायावर. मग मी आणि तो किती जवळ येऊ आम्ही. नाही उगाच आले पार्टीला, अशी ती म्हणाली. पण अतुल मात्र दोघांचे चेहरे पाहून म्हणाला, कसे भाग घेत नाहीत या कॉम्पिटिशनमध्ये तेच बघतो. भाग तर घ्यावाच लागेल.